बघा, महत्त्वाची अपडेट आहे राशन कार्ड धारकांसाठी. आता या नागरिकांचे राशन कार्ड होणार बंद. हे 2 काम लगेच करा. तर काय आहे हे 2 काम ते आता आपण बघणार आहोत. तर राशन कार्ड होणार आता बंद. तर आज देशातील अन्न सुरक्षा व्यवस्थेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडत आहे. शासनाने रेशन कार्ड व्यवस्थेमध्ये मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे प्रमुख कारण म्हणजे अनेक अपात्र नागरिक रेशन कार्डचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः कोरोना काळापासून सुरू असलेल्या मोफत धान्य वितरण योजनेचा गैरफायदा काही लोकांनी घेतलेला स्पष्ट झाले आहे. कोरोना महामारीच्या काळात सरकारने गोरगरिबां जनतेला मदत करण्यासाठी मोफत धान्य वितरणाची योजना सुरू केली होती. तर या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांच्या नाममात्र किमतीत किंवा मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात येत होते. मात्र आता असे निदर्शनास आले आहे की अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक देखील या योजनेचा लाभ घेत आहेत, जे नियमानुसार अयोग्य आहे. तर शासनाने आता अपात्र रेशन कार्ड धारकांसाठी स्पष्ट निकष जाहीर केले आहे. तर या निकषानुसार ज्या नागरिकांकडे 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट किंवा दुकान आहे, त्यांना रेशन कार्डचा लाभ घेता येणार नाही. तसेच 4 चाकी वाहन किंवा ट्रॅक्टर असलेल्या व्यक्तींना देखील योजनेपासून वगळण्यात येणार आहे. याशिवाय शस्त्र परवानाधारक नागरिक देखील या योजनेसाठी अपात्र ठरतील. उत्पन्नाच्या निकषाबाबत देखील शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ग्रामीण भागातील या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि शहरी भागातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशी कुटुंबे रेशन कार्ड धारकांसाठी अपात्र ठरली आहे. म्हणजे रेशन कार्ड त्यांना मिळणार नाही. शासनाने अपात्र लाभार्थ्यांना स्वतःहून पुढे येऊन आपले रेशन कार्ड जमा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी संबंधित व्यक्तींनी तहसील कार्यालयात जाऊन एक ऑनलाईन पद्धतीने देखील हा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने देखील डाउनलोड करता येईल. भरलेला फॉर्म आणि रेशन कार्ड तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे जे नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येणार नाहीत, त्यांच्यावर शासन कठोर कारवाई करणार आहे. अशा अपात्र व्यक्तींकडून त्यांच्या अपात्रतेच्या तारखेपासून घेतलेल्या रेशनची रक्कम वसूल केली जाईल. ही वसुली प्रति किलो 29 रुपये या दराने केली जाणार आहे. यामुळे अपात्र असूनही रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तर या निर्णयामागे शासनाचा मुख्य उद्देश हा आहे की खरोखरच गरजू असलेल्या लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा. सध्या अनेक खरे गरजू लोक या योजनेपासून वंचित राहत आहेत, तर काही आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. या विसंगतीला आळा घालण्यासाठी किंवा कारवाईची महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी या बाबतीत सहकार्य करावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. जे नागरिक वरील निकषानुसार अपात्र ठरतात त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपले रेशन कार्ड जमा करावे. यामुळे त्यांना भविष्यात होणाऱ्या संभाव्य कारवाईपासून आणि दंडापासून बचाव करता येईल. तर या नवीन निर्णयामुळे रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे. खऱ्या गरजूंपर्यंत शासकीय मदत पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरेल. तसेच यामुळे शासनाचा अन्नधान्य वितरण योजनेवरील अनावश्यक बोजा देखील कमी होईल आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर होईल. शेवटी सर्व नागरिकांनी या नवीन नियमांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी. अपात्र असूनही रेशन कार्ड ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. वरील माहिती आम्हाला सोशल मीडियावरती मिळालेली आहे, त्यामुळे आमचा उद्देश एवढाच आहे की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे. खोटी बातमी देण्याचा आमचा हेतू नाही. तरी आपण बातमीची शहानिशा करावी. धन्यवाद. तर महत्त्वाची अशी बातमी आहे, नक्की व्यवस्थित माहिती काढा आणि तुमच्या तिथे व्यवस्थित विचारा आणि त्या पद्धतीनं तुमचं राशन कार्ड सद्यस्थितीत करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.